राज्याला जीबी सिंड्रोमचा विळखा. विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातही जीबीएसचा शिरकाव. जीबीएसचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन सज्ज. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जीबी सिंड्रोमनं थैमान घातलंय. अवघ्या 10 दिवसांमध्येच रुग्णांची संख्या 111 झाली आहे आणि ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पुण्यापाठोपाठ आता नागपूर, सोलापूर आणि कोल्हापुरात सुद्धा जीबीएसनं शिरकाव केलेला आहे. पुण्यामध्ये आतापर्यंत जीबीएसचे 111 रुग्ण सापडले. नागपूरमध्ये 6 रुग्ण, कोल्हापुरात 2 रुग्ण, तर सोलापूरमध्ये 2 संशयित रुग्ण आहेत. तर सोलापुरामध्ये एका संशयिताचा मृत्यू झालेला आहे. एका बाजूला रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनही आता सतर्क झालंय. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही जीबी सिंड्रोममुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. जीबी सिंड्रोम हा जो काही नवीन एक आजार आहे, या आजाराबद्दल आणि त्यातल्या त्यात विशेषतः पुणे शहरामध्ये त्याचे पेशंट्स वाढले, त्यामुळे साहजिकच आज कॅबिनेटमध्ये सुद्धा त्याच्यावरती चर्चा झाली आणि त्याची वस्तुस्थिती नागरिकांच्यापर्यंत पोहोचणं आणि जी आवश्यक आहे ती काळजी सर्वांनीच घेणं या उद्देशानं खरं म्हणजे कॅबिनेटमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची सविस्तर सेक्रेटरी महोदयांनी कॅबिनेटला अतिशय चांगल्या पद्धतीनं या सर्व विषयाची माहिती दिली. दरम्यान पुण्यात जीबीएसची लागण झालेल्या रुग्णाचा सोलापुरात मृत्यू झाला आणि याचीच दखल घेत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही जीबीएस सिंड्रोमवर चर्चा झाली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काय निर्देश दिलेले आहेत पाहूया. जीबीएस संसर्गजन्य नाही. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट. शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी विशेष व्यवस्था. जीबीएसवर ठोस अशी उपचार पद्धती नसली तरीही प्रचलित उपचारांनी रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. आणि जीबीएस हा आजार जनरली बऱ्याचशा केसेसमध्ये हा नॉर्मल होतो. फार कमी केसमध्ये हा सिरियस होऊन पेशंट अत्यवस्थ होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणं आता गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.